कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या माध्यमातून माजी नगरसेवक अशोक भंडारे आणि मायादेवी भंडारी यांनी देवदासींचं संघटन केलंय। संपूर्ण राज्यात 73 लाख तर कोल्हापूर जिल्ह्यात 2000 पेक्षा अधिक देवदासी महिला आहेत। या देवदासी महिलांच्या हक्कासाठी नुकतीच परिषद झाली। ॲडव्होकेट धनंजय पठाडे अध्यक्षस्थानी असलेल्या या परिषदेत अशोक भंडारी यांनी देवदासी महिलांच्या व्यथा आणि विवंचना मांडल्या, तर ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी देवदासी महिलांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच तयार असल्याचं जाहीर केलं। देवदासींना घरकुलासाठी जागा मिळावी, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा यासह अन्य ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले। यावेळी माजी महापौर आर.के. पोवार, नगरसेवक अमर समर्थ, प्रवीण सोनवणे, विपुल भंडारी उपस्थित होते। दरवर्षी 27 मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो। सन 1962 पासून सुरू झालेल्या रंगभूमी दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील शाश्वत प्रतिष्ठान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं ज्येष्ठ कलाकार मिलिंद ओक आणि आकाराम पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शाश्वत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गुरुदत्त म्हाडगुत, रेशन महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शामराव जोशी उपस्थित होते। ओक यांनी रंगभूमीच्या वाटचालीचा आढावा घेऊन महाराष्ट्रानं अनेक दिग्गज कलाकार दिल्याचं सांगितलं। कार्यक्रमाला जनता बाजारचे चेअरमन नाना उल्पे, अनंत जोशी, गुरुप्रसाद कुलकर्णी, विकास कोल्हापुरे, संतोष परब, किरण शिंदे, अविनाश टकळे, धवल पोवार, भगवानराव पोवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। गडिंग्लज तालुक्यात झालेल्या घरफोडीचा तपास सुरू होता। त्याचवेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार सचिन जाधव यांना चोरट्याविषयी माहिती मिळाली। पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं गडिंग्लज संकेश्वर रोडवरील पिटणी फाटा इथं सापळा लावला। त्यातून चोरीचे दागिने विक्रीसाठी